नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लाल महल, जे की मित्रांनो पुणे शहरामध्ये अगदी फेमस असलेल्या शनिवारवाड्याच्या अगदी शेजारीच आहे। तर चला तर मग या लाल महलाबद्दल आणखी थोडीशी सखोल माहिती मिळूया। तर मित्रांनो, लाल महल हे पुणे शहरामध्ये प्रसिद्ध असलेल्या अनेक ऐतिहासिक आणि भव्य स्मारकांपैकी एक आहे। तर मित्रांनो, ही गोष्ट आहे इसवी सन 1630 मधील। छत्रपती शिवरायांचे वडील शहाजी भोसले यांनी आपली पत्नी जिजाबाई आणि आपल्या मुलासाठी भव्य अशा लाल महलाची स्थापना केली। तसेच छत्रपती शिवाजी महाराज आपला पहिला किल्ला काबीज करेपर्यंत अनेक वर्ष याच लाल महलामध्ये राहिले। हजारो वर्षापासून ओसाड पडलेल्या एका जमिनीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सोन्याचं नांगर फिरून एका ओसाड पडलेल्या जमिनीला हिरवेगार बनवले। त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या लाल महलामध्ये स्टॅच्यूच्या माध्यमातून पाहायला भेटते, ज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये सोन्याचं नांगर आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या सोबतीला त्यांची माता जिजाबाई व त्यासोबत 2 बैलगाड्याच्या जोड्या, त्याचं एक उत्तम उदाहरण इथे आपल्याला एका स्टॅच्यूच्या माध्यमातून पाहायला भेटते। सध्याच्या या लाल महलाची ही पुनर्बांधणी केलेली आहे आणि याच लाल महलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहिस्ता खान यांच्या चकमीसाठी हे लाल महल खूप प्रसिद्ध आहे। जिथे की छत्रपती शिवाजी महाराजांना चकमा देऊन शाहिस्ता खान खिडकीतून उडी मारून पळून जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटे कापली। ही साहसी घटना याच लाल महलामध्ये घडलेली आहे। तसेच पुणे शहरामधील इतर मुघल किल्ल्याप्रमाणेच लाल किल्ल्याच्या या सीमा भिंती जुन्या सिलमगड किल्ल्यासाठी असममित आहेत। तसेच महलाच्या आतल्या बाजूला म्हणजे चहूबाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक ऐतिहासिक कार्यांचे फोटो फ्रेम्स लावलेले आहेत। त्यामध्ये जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण देताना, तसेच शस्त्र चालवण्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अशा अनेक गोष्टींचे फोटो फ्रेम्स आपल्याला महलाच्या आतल्या बाजूने चहूबाजूला पाहायला भेटतात। तसेच या संपूर्ण लाल महलाची रचना ही संगमरवरी आणि लाल वाळूच्या दगडापासून बनवलेली आहे। या लाल महलाला जवळून पाहण्यासाठी तुम्ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत येऊ शकता। तर फायनली मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पुणे शहरामध्ये असलेल्या लाल महलाबद्दल थोडीशी माहिती मिळवली। आणि जर मित्रांनो खरंच जर तुम्हाला अशा नवीन ऐतिहासिक वास्तूंना व्हिजिट करण्यास आवडत असेल आणि जर तुम्ही या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि अशी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला दाबणं पण विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला तर मग परत भेटूया अशाच नवीन ऐतिहासिक वास्तूंना व्हिजिट करताना।